नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या वेब पोर्टल महा MTVमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या स्टार्टअप फर्स्ट या कार्यक्रमात व्हिडिओ जर्नलिस्ट साक्षीसोबत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत सुष्मिता कनेरी मॅम. त्यांच्या टेक पोज या सोशल वर्क आणि एंटरप्रेन्योरशिप या दोन गोष्टींना कनेक्ट करणाऱ्या उद्योगाबद्दल आपल्या माहिती देण्यासाठी आज ते आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर मॅडम, मला पहिला प्रश्न असा आहे की टेकपोज ही कंपनीचं कॉन्सेप्ट नक्की काय आहे आणि तुमच्या प्रॉडक्टचं नाव गुल्लक आहे हे तर मी मला सांगितलं. तर हे गुल्लक नेमकं काय आणि कधी सुरुवात झाली, कशा पद्धतीने सांगा. बरोबर. तर 17 डिसेंबर 2020 या साली म्हणजे कोविडच्याच मधात आम्ही टेकपोज सुरू केलं आणि टेकपोजचं एकच ध्येय होतं जे त्याच नावातच आहे, टेक्नॉलॉजी फॉर पर्पज टू क्रिएट अ सोशल इम्पॅक्ट. तर टेक्नॉलॉजीचा वापर आपण सोसायटल गुड किंवा सोसायटीमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कसं यूज करू शकतो हे या कंपनीतून आम्ही प्रॉडक्ट्स आणि सोल्युशन्स बनवून देत आहोत सोसायटीसाठी. तर गुल्लक हा आमचा पहिला प्रॉडक्ट आहे आणि साध्या शब्दात सांगायचं तर हा एक डोनेशन प्लॅटफॉर्म आहे गुल्लक. मी ह्याला क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म नाही म्हणणार, पण रॅदर डोनेशन प्लॅटफॉर्म म्हणणार. का? कारण का आम्ही इथे डोनेशन इन 2 करन्सीज ॲक्सेप्ट करतो. एक म्हणजे डोनेशन इन दी फॉर्म ऑफ टाईम आणि एक म्हणजे डोनेशन इन दी फॉर्म ऑफ मनी. सो डोनर्सकडे हे 2 पर्याय आहेत की आयदर ते टाईममध्ये त्यांचा वेळ दान करू शकतात किंवा पैसे थ्रू. तर आयडिया अशी आहे की गुल्लकवरती एक प्रिन्सिपल आम्ही जे फॉलो करतो की जे कोणतेही क्राऊड फंडिंग किंवा डोनेशन प्रोजेक्ट्स येत आहेत तर ते म्हणजे एक सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट्स हवेत आणि ना की जस्ट सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट, पण हे असे प्रोजेक्ट्स ज्याचं रूपांतर एक सस्टेनेबल मॉडेलमध्ये होतील. का? कारण का रोज आपण डोनेशनवरतीच नाही अवलंबून राहू शकत, रॅदर त्यांना सेल्फ सफिशियंट बनवायचं आहे. हे मेन गुल्लकचं ध्येय आहे. ते म्हणतात ना, लाउझांचं कोट होतं की टीच हिम हाऊ टू फिश अँड यू वूड फीड हिम फॉर हिज लाईफ टाईम. तर त्याचसाठी आम्ही सस्टेनेबिलिटी थ्रू डोनेशन यावरती आम्ही फोकस करत आहोत थ्रू गुल्लक. याच्यावर मला 2 प्रश्न सुचतात. एक म्हणजे आपण 2 केसेस घेऊया. एक म्हणजे मी एक डोनर आहे आणि दुसरं म्हणजे मी एक सोशल NGO तयार केली आणि मी तुमच्याकडे आलो आहे. तर पहिला माझा प्रश्न की मी एक डोनर आहे आणि मला माझे पैसे गुल्लकसाठी द्यायचे किंवा माझ्या सोशल पर्पजसाठी वापरायचे, पण मला असा कुठलाही प्लॅटफॉर्म माहिती नाही. तर असे प्लॅटफॉर्म्स जे त्यांना मदत करतात क्राऊड फंडिंगचे, तर तिथे मी आलो आणि माझे पैसे तुम्हाला देत, तर कशा पद्धतीने पुढे त्याचं काम होणार आणि कशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी राहणार? बरोबर. तर एक म्हणजे मी सहजच यूट्यूब पाहत होते त्यावेळेस मी हाच विचार होते की डोनर्ससाठी आपण हा एक्सपिरियन्स कसा वेगळा करू शकतो, त्यांचा एक जे प्लॅटफॉर्मसोबत इंटरॅक्शन आहे तो कसं बेटर करू शकू. तर त्यावेळेस मी माया एंजेलो यांच्या एका कोट मी त्याच्या आढळले त्यात. तर ते आहे की पीपल वूड फॉरगेट व्हॉट यू सेड, पीपल वूड फॉरगेट व्हॉट यू डिड, बट पीपल वूड नेवर फॉरगेट हाऊ यू मेड देम फील. सो तुमच्या सहवासात कोणाला कसं वाटतं ते कायमस्वरूपी ते लक्षात राहील त्यांच्या, ना की तुम्ही काय बोलले, तुम्ही काय केलं. तर तेच आम्हाला गुल्लकमधून एका डोनरला अनुभवून द्यायचं आहे. तर म्हणून आम्ही एक्सपिरियन्सवरती जास्त भर देतो. तर एक्सपिरियन्स म्हणजे काय? तर एक म्हणजे की हे गुल्लक हे कोविडच्या दरम्यान सुरू झालेलं होतं आणि त्याचं एक मोटिवेशन म्हणजे होतं की त्यावेळेस इंडिया वॉज द टॉप मोस्ट कंट्री जिथे आपण अनोळखी लोकांनाही मदत करायला निघालो होतो कोविडच्या दरम्यान. आणि त्याचमध्ये ही तर एक चांगली बाजू आहे, पण त्याचीच विपरीत बाजू म्हणजे स्कॅम्सही वाढायला लागले, ज्यामध्ये एका कॉजसाठी पैसे रेस केले जायचे पण त्यासाठी ते युटिलाइजच नाही झाले. एक केस सांगते एक्झाम्पल, म्हणजे एका लेडीने तिने 40 lakhs रेस केले क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मवरून इन द कॉज की तिला कॅन्सर आहे, पण तिला कधी कॅन्सर नव्हताच आणि तिने ते 40 लाख तिच्या लक्झुरियस लाईफसाठी युटिलाइज केले. इथे तुम्ही डोनरचा ट्रस्ट ब्रेक करताय बेसिकली. आणि आपली आत्ताची जनरेशन, नेक्स्ट जनरेशन तर जाऊ दे, आत्ताची जनरेशन ह्यांना चॅरिटी गिव्हिंग ह्याच्याबद्दल काय माहिती आहे, आपल्याला स्वतःहून करू वाटतं का? तर हे नेक्स्ट जनरेशनमध्ये तर पूर्ण डिझॉल्वच होईल, जे आपल्या ॲक्च्युली हे कल्चरमध्ये प्रीच केलं गेलं आहे. बरोबर. आणि हेच एक मीडियम आहे आपण म्हणू शकतो हॅपीनेस किंवा सॅटिस्फॅक्शनसाठी बाय प्रॅक्टिसिंग चॅरिटी. तर त्यासाठी डोनरचा ट्रस्ट आपण कसं एक
माध्यमातून जमवू शकतो हे आम्ही गुल्लकवरून करत आहोत. तर ते कसं म्हणजे टेक्नॉलॉजी लेव्हरेज करून. तर एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रेकमेंडेशन सिस्टम्सवरून आपण डोनरचे इंटरेस्ट एरियाज कोणते आहेत. फॉर एक्झाम्पल जर तू ऑर्फन किड्सबद्दल जास्त ड्रिवन असेल किंवा ओल्ड एज होम्सबद्दल ड्रिवन असेल तर तुला त्यांच्याबद्दलचे कॅम्पेन्स पॉपअप होतील. सो दॅट तुला तुझं विजन अलाइनमेंट किंवा तू कशाशी कनेक्ट करतो ते तुला इझिली समजून येईल. नेक्स्ट म्हणजे डोनरला एज्युकेट करणं कशाबद्दल. तर कॅम्पेनर नेमकं काय करत आहे, काय काम करत आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, त्याचे माइलस्टोन्स काय आहेत. तर ह्याबद्दल आम्ही एज्युकेट करतो, ना की जस्ट एज्युकेट इन फॉर्म ऑफ लाईक फोटोज किंवा एक टेक्स्ट स्टोरी वगैरे देऊन, बट रॅदर तो एक्सपिरियन्स तू फील करू शकशील. तर हे कसं तर ऑगमेंटेड रियालिटीने. ओके. तर हा आमचा स्कोप आहे जो आम्ही व्हर्जन 2मध्ये आता रिलीज करणार आहोत. आणि नेक्स्ट म्हणजे जो मेन मुद्दा होता की ट्रान्सपरन्सीसोबत आम्ही हे सुरू केलं, पण आता इट्स नॉट जस्ट लिमिटेड टू ट्रान्सपरन्सी बट ऑल्सो सस्टेनेबिलिटी. तर ट्रान्सपरन्सीसाठी आम्ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी लेव्हरेज करून हा ट्रस्ट एस्टॅब्लिश करतो आहे. जेव्हा भलेही त्या डोनरने 10 रुपये दिले असतील किंवा 1000 किंवा 1,00,000 दिले असेल तर ते त्याला लिटरली 1 रुपी बाय रुपी त्याला ब्रेकडाऊन कळून येईल की त्याचं कोणत्या माइलस्टोनसाठी, कशासाठी, कोणत्या तारखेला युटिलाइज केलं आहे. आणि पुढचा जो भाग तू आता म्हणणार आहेस की जे कॅम्पेनर च्यासाठी हा प्लॅटफॉर्म कसा आहे, तर त्यामध्ये मी एक कव्हर करेल एक मुद्दा. येस. तर ह्या कॅम्पेनरच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलाच वाटतं. मला फक्त एक उदाहरण द्यावं असं वाटतं की सगळ्यांनी तो एक मराठी मूवी आहे, खूप ब्लॉकबस्टर झाला होता, ची व ची चौका. त्याच्यामध्ये तो नायक त्या नायिकेला सांगतो की तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचत नाही ह्याचं कारण तुम्ही लोकांसमोर येत नाही आहात, सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करत नाही आहात. तर असे बरेच सोशल NGOज असते किंवा लोकांमध्ये बऱ्याच गोष्टी असते की मला हे काम करायचं आहे, सोशल वर्क करायचं आहे, पण मला ते कसं करायचं आहे माहीत नाही. तर समजा मी एक सोशल, माझ्याकडे कॉज आहे, कुठली गोष्ट आहे आणि मी जर तुमच्या टेकपोस्टकडे आलो किंवा गुल्लककडे आलो तर मला कसं मार्गदर्शन मिळणार आणि कशा पद्धतीने काम होणार. बरोबर. तर आम्ही एक सेग्रिगेशन तुम्ही म्हणू शकता. एक म्हणजे सोशल एंटरप्राइजेस जे फॉर प्रॉफिट बिझनेसेस असतात, पण त्यांच्या बिझनेसमधून डिरेक्ट सोशल इम्पॅक्ट क्रिएट होतो. एक यांचे सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट्स आम्ही ऑनबोर्ड करतो गुल्लकवर. आणि दुसरं म्हणजे जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यात आपण NGO, ट्रस्ट वगैरे मोडले जातात. तर ह्या दोघांच्या साठी नाही करत, पण त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत, जे प्रकल्प आहेत त्यासाठी आम्ही पर्टिक्युलरली डोनेशन रेज करतो. तर डोनेशन अगेन इन द फॉर्म ऑफ टाईम अँड मनी. तर एक उदाहरण घेऊ, जर तुझं एखादं NGO आहे आणि तू गुल्लकवरती आलास तर त्यामध्ये तू तुझ्या NGOला रिप्रेझेंट कसं करावं ऑनलाईन, सोशल मीडिया किंवा इवन गुल्लक या प्लॅटफॉर्मवरती, तर तुझी एंटायर प्रोफाईल आम्ही एका इंटरॅक्टिव्ह UI काही इन्फॉर्मेशन घेतो आणि ते प्रोसेस करून एक तुझं एंटायर प्रोफाईल बिल्ड करतो. हे पहिली स्टेप झाली. नेक्स्ट म्हणजेच की व्हेरिफिकेशन पण आहे त्याच्या आधी, रादर प्रोफाईल बिल्डिंगच्या आधी. तर व्हेरिफिकेशन पण हे 3 टप्प्यात होतं. आम्हीही करतो, आमचे जे पेमेंट गेटवे पार्टनर आहेत त्यांनीही करतात. आणि नेक्स्ट म्हणजे की तुला तुझ्या प्रोजेक्टबद्दल किती क्लॅरिटी आहे तर ते जाणून घ्यायला आम्ही काही टूल्स डेव्हलप केलेले आहेत, ज्यातून तुलाही क्लॅरिटी येईल आणि आम्हालाही क्लॅरिटी येईल की माइलस्टोन्स कसे सेट करावे, त्या माइलस्टोन्सला किती बजेट असावं आणि ते कसं तू अकम्प्लिश करू शकशील. तर एक कम्प्लीट ॲक्शन प्लॅन ऑफ अ सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट एका सिस्टमॅटिक वेमध्ये. कारण म्हणतात ना की सोशल सेक्टर अनऑर्गनाइज्ड आहे असं फार एक बोललं जातं, पण ते सिस्टमॅटिकली होऊ शकतं जेव्हा तुम्ही त्याच्यात एखादी प्रोसेस इन्कॉर्पोरेट करता. तर तेच आम्ही गुल्लकमध्ये डिजिटल वेमध्ये सेटअप केलेलं आहे. तर आपण झालं की आता ऑनबोर्डिंग झालं आहे तुझ्या प्रोजेक्टचं. नेक्स्ट आहे की आता तुला रीच आउट करायचं आहे की तू हा साठी तू ड्रिव्हन आहेस, तुझं हे ॲक्शन प्लॅन आहे. तर हे तुझ्या नेटवर्कमध्येही तू प्रपोगेट करतो आणि आम्हीही करतो. तर यासाठी आपण सोशल मीडिया हे माध्यम तर आहेच, प्लस जे आपलं इंटरनल नेटवर्क आहे गुल्लकचं, जे आता आपण कम्युनिटीवरती आपण फार भर देतोय की सोशल इम्पॅक्ट ड्रिव्हन कम्युनिटी आपण बिल्ड करतो. तर त्या कम्युनिटीमध्येही ह्याचा प्रचार होतो की तुझं हा कॅम्पेन आहे आणि त्याचे इम्पॅक्ट असं असणार आहे. सो हे झालं प्रपोगेशन किंवा रिपल इफेक्ट क्रिएट करण्यासाठी. नेक्स्ट इज की जेव्हा तू ॲक्च्युली माइलस्टोन्स तुझे एक्झिक्यूट करत आहे तर ते ट्रॅक ठेवायला, म्हणजे इवन तुझ्यासाठी की तुझा प्रोजेक्ट कसा चालू आहे हे तुलाही मदत होते आणि प्लस तुझ्या डोनर्सलाही आम्ही इन्फॉर्म ठेवतो.
तर भलेही ते एक माइलस्टोन असेल किंवा तू ॲक्च्युअल डोनेशन युटिलाइज केलं असेल, मॉनिटरी डोनेशन, तर से सपोज तुझ्याकडे 10,000 तुझे कलेक्ट झाले डोनेशनमधून, तू त्यातले 1,000 रुपये युटिलाइज करत आहे. तर अल्गोरिदम, गुल्लकचे अल्गोरिदम काय करतं की ते 1,000 रुपये ज्या डोनर्सने दिलेले आहेत त्यांना इंडिव्हिज्युअली नोटिफाय करतं की तुमचं डोनेशन या माइलस्टोन अचीव्ह करायला अशा प्रकारे युटिलाइज झालं. आता हा स्कोप होता व्हर्जन 1चा गुल्लकचा. आता आम्ही जेव्हा फील्डमध्ये गेलो, फील्डवरती जाऊन रॅदर आम्हाला फील्डवरती गेल्यावरतीच हा सस्टेनेबिलिटी जो एक फॅक्टर आहे तो आढळून आला की फक्त ट्रान्सपरन्सीने काहीच नाही. ट्रान्सपरन्सी इज वन पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. एक्झॅक्टली. आणि हे बोलताना मला एक कोर्समध्ये, मी एक कोर्स करत होते जे IIM बँगलोर होस्टेड होतं. तर त्यामध्ये त्या प्रोफेसरने सांगितलं होतं की तुम्हाला काही इनोव्हेशन आणायचं आहे किंवा तुम्हाला एखादं खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर हे अशा 4 भिंतींमध्ये बसून नाही होणार. तुम्हाला फील्डमध्ये जावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल, मगच तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉब्लेम कळेल आणि त्याच्यामुळे तुम्ही सोल्युशन काढू शकाल. तर त्याच वेळेस जेव्हा आम्ही या ट्रायबल वाडीमध्ये गेलेलो होतो तर त्यावेळेस समजून आलं की तिथे पोटेन्शियल फार आहे, फक्त त्यांना एक डिरेक्शनची गरज आहे आणि एक जे आपण स्टेप बाय स्टेप सिस्टमॅटिक जे म्हणतो प्रोसेस असणं, तर त्याची गरज आहे. तर त्यासाठी गुल्लकने तर हे फर्स्ट व्हर्जनमध्ये आम्ही इन्कॉर्पोरेट केलं. पण नेक्स्ट आता चॅलेंज हे आहे की यांनी जेव्हा प्रोडक्ट्स बनवत आहेत जेणेकरून त्यांचा तो सस्टेनेबल मॉडेल क्रिएट होईल, त्याच्यानंतर ते सेल कसं करावं, त्याचं मार्केटिंग कसं, प्रोडक्ट्समधून त्यांना रेव्हेन्यू कसा मिळेल, प्राइसिंग कशी असायला पाहिजे, तर हे सगळे फॅक्टर्स अजूनही अनडिस्कवर्ड आणि अननोन आहेत त्यांच्यासाठी. तर याकरताच आम्ही आता ऑनलाईन मार्केट प्लेसेससोबत कोलॅबरेट करून त्यांचे प्रोडक्ट्स लिटरली ट्रायबल रूरल एरियाजमधून, ऑल्सो अर्बन एरियाजमधून हे पूर्ण प्रोडक्ट्स सेल होतील अक्रॉस दी नॉट जस्ट इंडिया बट वर्ल्डचं स्कोप आहे. सो एक होलिस्टिक अख्खा प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे जेणेकरून हे सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट्स फक्त सोशल वर्कच नाही राहणार, बट रॅदर एक सस्टेनेबल आणि इम्पॅक्ट मेकिंग प्रोजेक्ट्स ठरले जातील, जेणेकरून एक नॉट ओन्ली एका रुरल एरियामध्ये तर ऑब्व्हियसली इम्पॅक्ट होईलच किंवा ट्रायबल एरियामध्ये, पण तोच इम्पॅक्ट एक रेकग्निशन मिळेल त्यांना ॲट अ ग्लोबल लेवल. तर हा बेसिकली आमचा फंडामेंटल आहे बिहाइंड डुईंग दिस. तुम्ही आता म्हटलं की ट्रान्सपरन्सी, तर बरेचदा असा एक मोठी वस्तू लोकांमध्ये, बरेचदा किंवा जनरल पब्लिकमध्ये हा एक मोठी वस्तू की आपण लोकांना पैसे देतोय पण ते त्यांचं नक्की, मी आता समजा एका NGOला मी पैसे देतोय तर ती NGO कसं त्यांचा रेव्हेन्यू तयार करत असेल, कारण त्यांना फीड करण्यामध्ये आपलाच पैसे काही यूज करतात का काय असं काही जास्त. तर तुमचं रेव्हेन्यू मॉडेल काय, तुम्ही कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू जनरेट करता? बरोबर. तर आम्ही 2 रेव्हेन्यू स्ट्रीम्स आहेत ज्याच्यावरती गुल्लक आता सस्टेन करत आहे. एक म्हणजे आहे कमिशन बेसिसवरती. तर से सपोज 103 रुपये रेज झालेले आहेत एखाद्या कॅम्पेनसाठी, तर आम्ही अख्ख्या कॅम्पेनसाठी जेवढे पण रेज झालेत त्याच्यावरती कमिशन चार्ज करतो 3% करंटली. तर ह्या 103 मधले समजा तू कॅम्पेनर आहेस तर तुला 100 रुपये, 103 तर अख्ख्या तुझ्या बँकेतच जमा होणार आहेत, तू 100 ठेवशील आणि 3 रुपये हे गुल्लककडे येतात टू सस्टेन अस. सेकंड इज सबस्क्रिप्शनवरती. तर सबस्क्रिप्शन आम्ही ऑफर करतो जेव्हा तुला कॉन्टेंट, स्टोरी टेलिंग, मार्केटिंग, हाऊ टू रिप्रेझेंट युअरसेल्फ इन दी डिजिटल वर्ल्ड, हे सगळं ब्रँडिंग इफेक्ट क्रिएट करण्यासाठी आम्ही तुला मार्केटिंग प्लॅनही त्याच्यात बनवून देतो आणि एक्झिक्युशन सपोर्ट, जसं की तुला आता स्किल ट्रेनर्स हवे असतील तुझ्या एखाद्या प्रोजेक्टसाठी तर ते डिप्लॉय करायला आम्ही सबस्क्रिप्शन बेसिस मॉडेलवरती प्रोव्हाइड करतो. ओके. तुम्ही स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात आणि तुम्ही नंतर जाऊन कोविडसारख्या एका अनसर्टन काळामध्ये तुम्ही सोशल वर्कसाठी एक तुम्ही स्टार्टअप तयार केलात. तर असे बरेच जण असते की ज्यांना अशा पद्धतीचं काम करायचं असेल, तर त्यांना तुमच्या एक्सपिरियन्समधनं काय सांगाल की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि या गोष्टी, हे डूज आणि हे डोंट्स केले पाहिजेत, हे फॉलो केले पाहिजेत, काय सांगाल? बरोबर. फर्स्ट थिंग म्हणजे की जे कोणी स्टार्टअपमध्ये आता येतं आहे, आय एम व्हेरी होपफुल की नेक्स्ट डिकेड इट वुड बी अ व्हेरी जनरलाइज टर्म. पण हे जे मी फर्स्ट जनरेशन ऑन्ट्रप्रनर आहे, आमचं बॅकग्राऊंड कम्प्लिटली सर्विस करण्यातच आहे. आणि तर ते एक स्टिग्मा होता की स्टार्टअप म्हणजे काय, घरातच असणार आहे का काय कसं. बरोबर. सो त्या स्टिग्माच्या एक लेवल आपल्याला क्लॅरिटी बिल्ड करायला लागते जेणेकरून तो स्टिग्मा आपण ओव्हरकम करू शकू. एक तुम्हाला तुमचं जे वाय क्लिअर असेल की हे का करायचं आहे मला, तर
हळूहळू हे जे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स असतात, रादर मी त्याला प्रॉब्लेम्सही नाही म्हणणार आत्ता, त्यावेळेस वाटतात, पण ते तुम्ही ओव्हरकम करू शकता. तर फर्स्ट थिंग इज की ते ब्रेक करून बाहेर पडणं. ते ब्रेक केल्यावरतीच तुम्ही तेवढे अवेअर असाल आणि ऑब्झर्वंट असाल. सगळं काही तुमच्या अवतीभवतीच आहे. कोणतेही प्रॉब्लेम्स तुमच्या अवतीभवतीच आहे. तुम्हाला काही वेगळं जाऊन कुठं स्पेसमध्ये जाऊन काही करायचं नाही आहे. एक्झॅक्टली. सो तुम्ही त्याच्यासाठी ऑब्झर्वंट असणं, तुमच्या सगळ्या सेन्सेसमधनं तुम्ही लाईक ऑब्झर्व करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी. सो यातूनच तुम्हाला तुमचा एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय होऊ शकेल, जेणेकरून तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पॅशनेट आहात का, तुमचं विजन अलाइन होत आहे का, हे तुम्हाला स्वतःलाच रिडिस्कवर होईल जेव्हा तुम्ही अजून त्या प्रॉब्लेमला अजून जाऊन डेप्थमध्ये विचार करताय, बघताय, आणि ना की जस्ट 4 वॉल्समध्ये बसून फक्त विचार करताय. एक्झॅक्टली. सो एक ते नेक्स्ट स्टेप म्हणजे ते एकतर स्टिग्मा ब्रेक करा, तुमच्याच माइंडमध्ये हे सगळं आहे, जस्ट ओव्हरकम इट. नेक्स्ट इज की तुम्ही ऑब्झर्वंट राहा, अवेअर राहा, पॅशनेट राहा तुमच्या त्या प्रॉब्लेमसाठी जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट इज की वन्स तुम्हाला तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला आहे तर त्या सेक्टरमध्ये तुम्ही वेल रेड असायला पाहिजे. एव्हरी डे यू नीड टू रीड की त्यामध्ये काय चाललेलं आहे. कोणी येऊन तुम्हाला क्वेश्चन नाही केलं पाहिजे की तुला हे नाही माहिती का. यू शुड बी ॲट द टॉप ऑफ युअर गेम. डेली रीड करा त्याच्याबद्दल, जे कोणते इन्फॉर्मेशन आहे ते कलेक्ट करा, कारण त्यामुळेच तुम्ही कॉन्फिडेंट राहाल जेव्हा पण तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम आणि ते सगळं पॅशन वगैरे कंबाईन करून ते कम्प्लिटली रेझोनेट होईल. सो बी वेल रेड अबाउट इट. नेक्स्ट इज की वेल रेडच्या नंतर आहे की जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम एक आयडेंटिफाय होतो आहे त्याचा मार्केट सर्वे होणं खूप गरजेचं आहे. तर गुल्लकच्या साठी काय झालं होतं की यूट्यूब मी जसं पाहत होते तर त्यावेळेस मी प्रीमियम यूट्यूब युजर नाही आहे, सो ॲड्स फ्लॅश झाले होते. बरोबर. सो ती एक ॲड होती एका आमच्या कम्पिटिटर प्लॅटफॉर्मची, आणि खूप कन्व्हिन्सिंग ॲड होती ती. पण ज्यावेळेस मी डोनेट करायला गेले तेव्हा मला हे सुचलं की यार आधी पण माझा कधी अनुभव एवढा जरासा वाईट अनुभव होता डोनेशनचा, तर मला कळेल तरी का की माझ्यासोबत चिटिंग झाली, पण हे कळेल तरी का, कशी झाली ते दूरची गोष्ट आहे. तर तिथून हे सुरुवात झाली की तुम्ही हा खरंच एक प्रॉब्लेम एक्झिस्ट करतो. त्यानंतर मला हा प्रश्न पडला, हा फक्त माझाच प्रॉब्लेम आहे का, कारण फक्त माझाच प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी अख्खा एक प्रोडक्ट बनवून इट इज वेस्ट ऑफ टाईम अँड एनर्जी. तर त्यासाठी नेक्स्ट स्टेप मी जे केलं ते म्हणजे होतं की आम्ही मार्केट सर्वे केला त्याचा. तर मार्केट सर्वे फक्त एका रिजनमध्ये नाही तर गुल्लकचा मार्केट सर्वे 6 डिफरंट कंट्रीजमध्ये झाला, आणि त्याच्यावरून हे समजलं की 89% ऑफ डोनर्सला हा प्रॉब्लेम आहे, 6 वेगवेगळ्या देशातल्या. तर हे पर्स्पेक्टिव्ह गेन करणं, तुमचा मार्केट सर्वे तेवढा स्ट्रॉंग असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युली युजर्सचे प्रॉब्लेम्स काय असणार आहेत ते समजेल, ना की फक्त तुमचे प्रॉब्लेम्स जे तुम्ही तुमच्या नजरिने पाहताय. बरोबर. सो मार्केट सर्वे इज इम्पॉर्टंट. नंतर आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की तुम्ही खूप पॅशनेट असायला पाहिजे, पॅशन पॅशन पॅशन, पण तेवढ्यातच मर्यादित नाही. पॅशनमुळे यू कांट सर्वाईव्ह. सो त्यासाठी तुम्हाला तुमचा एक रेव्हेन्यू मॉडेल, एक बिझनेस मॉडेल बनवलं पाहिजे, आणि त्यावेळेसच हा एक बिझनेस तयार होतो आहे, ना की जस्ट एक हॉबी किंवा छंद. सो त्याला सपोर्टिंग एक रेव्हेन्यू मॉडेल आहे का, कारण का यू कांट सस्टेन ऑन युअर पॅशन, पण हा रेव्हेन्यू मॉडेल ना की तुम्हाला सस्टेन करेल, बट तुम्ही ज्यांना एम्प्लॉय करत आहात, ज्यांना तुम्ही एम्पॉवर करताय त्यांचे फॅमिलीज ते स्वतः अख्खे सस्टेन होणार आहेत. बरोबर. सो दॅट इज इम्पॉर्टंट की तुम्ही फाइंड करताय तुमचा बिझनेस मॉडेल, रेव्हेन्यू मॉडेल त्याच्यात काय आहे. नेक्स्ट इज एंटर द इकोसिस्टम. इकोसिस्टम आता इतकी सपोर्टिव्ह आहे. इकोसिस्टम म्हणजेच काय म्हणायचं मला की वेगवेगळे गव्हर्मेंट स्कीम्स आलेले आहेत. यावरतीच मी माझं एक एक्झाम्पल देते की माझं फंडामेंटल एवढं क्लिअर होतं की मला आईबाबांच्या पैसे यूज करून आता नाही करायचं. लिटरली त्यांचं आता ओल्ड एज सुरू होईल त्यावेळेस मी त्यांचे पैसे घेऊन एक बिझनेस उभारते. दॅट डिडंट मेक सेन्स फॉर मी. एक्झॅक्टली. सो ड्युरिंग माय इंजिनिअरिंग डिग्री येण्याच्या आधी माझ्याकडे एक 4 डिफरंट ऑर्गनायझेशन्सचे एक्सपिरियन्स लेटर्स होते. तर त्यातून जे काही साठलेले माझे सेविंग्ज होते तर त्यातून मी सुरू करेल हे माझं फर्स्ट स्टेप होतं, आणि इनफ सेविंग्ज आहेत ते कॅल्क्युलेट करून आय स्टेप्ड इन टू. फॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ दीज गव्हर्मेंट स्कीम्स ते सेविंग्ज अजूनही सेविंग्ज आहेत. तर इनिशियली आम्हाला एक ग्रांट मिळाली, गव्हर्मेंट ग्रांट, आणि वेगवेगळे डिपार्टमेंट्स सेंट्रल ॲज वेल ॲज स्टेट गव्हर्मेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स थ्रू ग्रांट्स असतात.
तर ग्रांट काय असतं, इट्स वन टाईप ऑफ फंडिंग जे तुम्हाला रिटर्न नसतं करायचं. बरोबर. रिटर्न म्हणजेच इंटरेस्ट नाही आहे, इट्स नॉट अ लोन, इट्स लाईक अ प्राईज मनी. सो हे स्कीम्सबद्दल तुम्ही अवेअर राहा. आणि या स्कीम्सबद्दल कसं कळेल तर जेव्हा तुम्ही इकोसिस्टममध्ये एंटर करताय, तुम्ही रीड करताय वेगवेगळे डिपार्टमेंट्स काय करत आहेत, स्टार्टअप वर्ल्डमध्ये काय चाललेलं आहे. स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवरती सगळ्या बऱ्याचशा गोष्टी होस्ट केल्या जातात. सो तिथून तुम्हाला हे चॅनल आहे. नेक्स्ट म्हणजे आता इन्क्युबेशन सेंटर्स भरपूर प्रमाणात आत्ता अवेलेबल आहेत इंडियामध्ये. तर त्यामध्ये तुम्ही जाऊन इन्क्युबेट व्हा, तिथे तुम्हाला जाऊन पिच करावं लागेल, मग तुमचं सिलेक्शन होतं आणि त्यानंतर मग मेंटरिंग, नेटवर्किंग ते सगळं सपोर्ट तुम्हाला मिळतो. सो अशा प्रकारे तुम्ही या इकोसिस्टममध्ये येऊ शकता आणि तुमच्यासारखे जे काम करत आहेत त्यांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी फीडबॅक्स घ्या, त्यांना काय वाटतंय तुमच्याबद्दल, तुमच्या बिझनेसबद्दल, आयडियाबद्दल. जस्ट बी इन कॉन्व्हर्सेशन. कारण ते म्हणतात ना, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. सो इट्स 100% ट्रू. सो दॅट्स इट. ओके, तुम्ही एक खूप छान विस्तृत माहिती सांगितली की स्टार्टअप उभा कसा करायचा आणि आता स्टार्टअप्स उभं करणं किती सोप्यापेक्षाही कशा पद्धतीने आपण खरं तर खूप फोकस काम केलं तर नक्कीच त्यातनं एक छान उद्योग उभा राहू शकतो. तर खूप छान विस्तृत माहिती सांगितली. मला त्याच्याबद्दल मी ते अगदी पॉईंटर्स काढून असे लिहून काढावे असे वाटत होते. सो अशा पद्धतीने तुम्ही सांगितलं. तर तुम्ही आलात, तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि एका खूप छान कॉन्सेप्टबद्दल आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुमचे महा MTBच्या टीमकडनं खूप खूप आभार. धन्यवाद. महा MTB याचा स्टार्टअप फर्स्ट या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही इथे इन्व्हाइट केलं आणि गुल्लकची स्टोरी इथे सांगता आली, याच्यासाठी खरंच खूप आभार. आणि या प्लॅटफॉर्मबद्दल म्हणायचं गेलं तर आत्ता अवेअरनेसची खरंच फार गरज आहे, कारण स्टार्टअप आत्ता अजून बूमिंग कल्चरमध्ये येत आहे. तर अशा या प्लॅटफॉर्म्सवरूनच जे नवीन जे आपण वॉना बी ऑन्ट्रप्रनर्स म्हणतो, तर त्यांच्यासाठी या प्लॅटफॉर्म्सवरून वेगवेगळी माहिती मिळू शकेल. आणि हा प्लॅटफॉर्म खरं स्टार्टअप फर्स्ट हे सुरू केलं, हे खरंच खूप चांगली आयडिया आहे. आणि याच्यावरून इतर स्टुडंट्सच नाही पण वेगवेगळ्या एज ग्रुप्समधल्या लोकांनाही एज्युकेशन मिळेल आणि कुठंतरी एक प्रेरणा ती सुरू होईल, कारण ते फक्त एक फर्स्ट स्टेप घ्यायचं असतं. प्रोबेबली असे काही प्रोग्राम्स बघून त्यांना तो फर्स्ट स्टेप घेऊ वाटेल. सो स्टार्टअप फर्स्ट साठी तुम्ही हे सुरू केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद.